दुपारचं असं पोटभर जेवण झालं. जेवण झाल्यानंतर मग आम्ही 2 तासाची झोप घेतली, कारण की यांना होती आज सुट्टी. नंतर मग दुपारच्या वेळेस मस्त इव्हनिंगचे जे थोडे कामं होते ते पटकन मी लवकर आवरले आणि निघालो आम्ही शॉपिंगसाठी. बड्डे असेल तर आज तर माझा बड्डे असेल तर शॉपिंग तर बनत आहे, त्यामुळे निघालो शॉपिंगसाठी. तर शॉपिंग आलो, लगेच लाईट गेली ती तरी बरं किती लगेच आली. मग आम्ही ते कपडे वगैरे बघितले आणि मला एकच ड्रेस घ्यायचा होता. मग मी ड्रेस एक न घेता 2 घेतले आणि यांनी म्हटलं चल बड्डे आहे तुझा तर घेऊन टाक, आणि बिंदास मला ते शॉपिंग करू दिली. तर छान वाटले असे दोन्ही ड्रेस मी ट्राय करून बघितले, खूप छान वाटले. नंतर ड्रेस झाले तर इथे केली रुची केस कट, जे तिला अजिबात करायचे नव्हते पण मी तरीही ते करून दिले. आणि मग संध्याकाळच्या वेळेस घरी आलो आणि मग असं मस्त चाय ठेवला. चाय वगैरे घेतल्यानंतर चला जे काही मी कपडे आणते मग म्हटलं चला ते पटकन तुम्हाला दाखवते. तर 5 मिनिटाच्या आत मी तुम्हाला ते पटकन दाखवले आणि संध्याकाळचं स्वयंपाकाला लागली. स्वयंपाकाला येताना सोबत पनीर घेऊन आलो, मग पनीरचीच भाजी बनवली. सिंपल असा संध्याकाळचा जेवणाचा मेन्यू होता. आणि नंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो, कारण की आम्हाला कट करायचा होता केक. तर इथं मी आधी रुला फ्रेश करून दिला आहे, पण तिला जे जर्किंग होती ते स्वतःच लावायचं होतं. आणि तर मी फ्रेश झाली, कुर्ती वगैरे जास्त काय नाही पण थोडंसं असं फ्रेश झालो आहे. नंतर मग यांनी ऑप्शन वगैरे केलं, रुलीसुद्धा ऑप्शन केलं आणि केक वगैरे कट केलं. असं छोटंसं आम्ही सेलिब्रेशन केलं आहे आणि छान असा केक वगैरे कट केला. तिला जो बिलकुल केक कट करणं तिला पप्पासोबत हवे होते. तर चला अशा प्रकारे जाऊन आमचा बड्डे सेलिब्रेट झाला. तर